आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहतो की दुष्यंत हा गाडीतून खाली उतरलेला असतो आणि तो विचारत असतो, का नाही विकायची आमची डेअरी ही आमची खाजगी मालमत्ता आहे। त्याबरोबर आता मागून कृष्णा म्हणत असते, ह्यासनी विचारा डेअरी काय इकून काय मिळणार आहे, ह्यासनी कशापायी करायलेत हे समज, का उगाच लोकांच्या पोटावर पाय आणायलेत। त्याबरोबर लोक विचारतात, का विकायची तुम्हाला डेअरी, कशासाठी, काय गरज आहे तुम्हाला डेअरी विकण्याची, डेअरी विकून तुम्हाला काय मिळणार आहे। त्याबरोबर लगेचच आता एक आजी कृष्णाला आणून पुढं उभं करतात आणि म्हणतात, कृष्णे तू बोल ह्यांच्या संगट, आम्ही हाय तुझ्या सोबत समधी। त्याबरोबर लगेचच आता कृष्णा ही त्यांना म्हणायला लागते, अहो साहेब कशापायी उगाच डेअरी इकायला, अहो ही डेअरी म्हणजे आमची सपान बघण्याची जागा आहे, अहो ही डेअरी म्हणजे आमचा आधार आहे। त्याबरोबर आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो की हे बघ, या सगळ्याशी माझा प्रश्न नाही आहे, ही डेअरी ही माझ्या आईची आहे, त्यामुळे ही डेअरी विकायची की नाही हा प्रश्न तिचा आहे आणि आमचा निर्णय झाला आहे की आम्हाला ही डेअरी विकायची आहे, त्यामुळे आम्ही ही डेअरी विकणार, समजलं। त्यावर आता त्यांना कृष्णा सांगत असते, अहो साहेब तुम्ही शहरात राहिलेली माणसं, तुम्हासनी नाही समजणार ही डेअरी आमच्यासाठी किती लाख मुलाची आहे ती, पर कशापायी इकायला, अहो नगा की असं करू, गरिबाच्या पोटावर पाय आणून काय मिळणार आहे तुम्हासनी, कशापायी करताय हे समज, अहो आम्ही तुमच्यासमोर हात जोडतो, पर नका असं वागू, असं कशापायी करताय, नगा की इकू डेअरी। त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हे बघा तुमचं जे काही नुकसान होईल त्याची नुकसान भरपाई म्हणजेच कंपल्सेशन देऊ आम्ही तुम्हाला, पण ही डेअरी आम्हाला विकायची आहे आणि आम्ही ती विकणार, कारण ह्या डेअरी वाचून आमचं काहीच अडत नाही आहे आणि म्हणून आम्हाला ह्या डेअरीची गरज नाही आहे। त्याबरोबर लगेचच आता इकडे कृष्णा म्हणायला लागते, अहो साहेब असं कशापायी बोलताय, नका की असं करू, हे बघा ह्यो प्रश्न भांडून तंडून नाही सुटायचा, तुम्ही डेअरी विकायचा निर्णय मागं घ्या, आपल्यातला प्रश्न आपोआप सुटून जाईल, काही गरजच नाही पडणार ना भांडण करायची। त्याबरोबर दुष्यंत म्हणायला लागतो, पहिली गोष्ट मला तुमच्याशी भांडण करण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे आणि मला मुळात भांडायचंच नाही आहे आणि गरजच नाही आहे, कारण ही डेअरी माझ्या आईची खाजगी मालमत्ता आहे आणि तिचं काय करायचं ते आम्ही ठरवूच शकतो। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही डेअरी आम्हाला आत्ता नको आहे, त्यामुळे आम्ही ही विकणार। त्याबरोबर लगेचच आता कृष्णा म्हणायला लागते, तुम्ही शहरातली माणसं, तुम्हाला का कळत नाही आमच्या गावाकडच्या माणसांचं दुःख, अहो आम्ही सांगायलोय आमच्या पोटावर पाय नगा आणू, तर का तुम्ही ऐका नाही झालाय। जर तुम्ही ठरवलं असेल ना की तुम्ही डेअरी विकणार, तर मग आम्ही बी ठरवलं आम्ही आमरण आंदोलन करणार, मग बघा तुम्ही काय करताय ते। तर आता इथं सावित्री ही कुठं गेली भवानी असं म्हणत असते। त्याबरोबर लगेचच आता ताई विचारते, आई कुणाला म्हणतेस। त्याबरोबर लगेचच सावित्री म्हणते, अगं आपल्या घरात राहणारी अवदसा, कुठं गेली ती अवदसा। त्याबरोबर लगेचच आता ताई म्हणते, कोण अवदसा, स्पष्ट बोल की। त्याबरोबर आई म्हणते, उगाच नाटक करू नकोस, तुला माहिती असेल तर सांग लवकर। तर ताई म्हणते, कृष्णाबद्दल विचारलेस काय, अगं कृष्णा गेले देवीला नैवेद्य दाखवायला देवळात। त्यावर लगेच आई म्हणते, नैवेद्य दाखवायला एवढा येळ, का कुठं भटकत बसली भटकी, का नवीन काही राडा घालून ठेवणार आहे, नाही आज येऊ देच घरी, बघतेच हिच्याकडे जरा, नाही जरा रात्रभर राबून घेतली ना तर माझं बी नाव सांगणार नाही सावित्री। त्याबरोबर ताई म्हणते, अगं आई कशाला, कामच करायचे आहेत ना, मग मी आहे की, मी करते समधी कामं पटापटा। त्यावर लगेचच आता आई म्हणत्या, सासरी जमलं नाही आणि हित्त करायला आली, ठेव समधी कामं, एका कामाला जरी हात लावलास नवं तर लक्षात ठेव हात मोडून हातात देईन, त्या कृष्णेच्या आणि माझ्यामध्ये पडायचं नाही, लक्षात ठेवायचं। आज येऊ देच अवदशीला, बघतेच जरा हिच्याकडं, लईच जरा जास्तच व्हायला हिचं आता, असं म्हणून आई तिकडनं जायला लागते। आता बिचाऱ्या कृष्णाला घरी आल्या आल्या आई काय बोलेल ते तर देवालाच माहीत आणि त्याबरोबर आता बिचारीला मारसुद्धा खावा लागेल। आई तिकडनं निघून जाते कृष्णाबद्दल वाईट साईड बोलून, पण आता ताईला मात्र कृष्णाची काळजी वाटत असते आणि आता ती कृष्णाची वाटसुद्धा बघू लागते। तिला वाटत असतं, कुठं राहिली ही कृष्णी, कधी यायची, सांगितलं होतं येळेवर घरला ये, पण नाही ही पोर ऐकेल तर शपथ ना। तर इकडं कृष्णा म्हणत असत्या, ओ साहेब ऐका की, हे बघा मारामारी करून सुटल असा प्रश्न ह्यो नाही आहे, तुम्ही जाऊन काय मिळणार आहे। त्याबरोबर आता दुष्यंतला त्याची माणसं म्हणतात, साहेब
गाडीत बसून घ्या, गर्दी वाढायला लागली, गोंधळ होईल इथं आणि सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल जाईल. त्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी आता बाळजाबाईंच्या विरुद्ध जी आमदार उभी राहणार असते ती आलेली असते. आता तिला बघून लगेचच लोक जय असो जय असो असं त्यांच्या नावाच्या घोषणाबाजी करायला लागतात. दुष्यंत लगेचच त्याच्या माणसाला विचारतो, ही बाई कोण आहे आणि ही आता इथे कशाला आली आहे? त्यावर दुष्यंतचा माणूस त्याला सांगायला लागतो, अहो साहेब, हीच तर आपल्या तुळजाबाईंच्या विरोधात उभी राहिली. मला वाटलंच होतं, अजून पाहू तर ही कशी आली नाही. आता बघा ही कशी या लोकांना अजून भडकवते ते. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, आता तर मला जरा बघितलंच पाहिजे. तर आता इथे लगेच त्या बाई विचारतात, मी हाय तुमच्या संगाट, पण तुमचं तरुण नेतृत्व हाय कोण? कोण करायला ह्या आंदोलनाचं नेतृत्व? त्याबरोबर लगेचच समधी कृष्णाला पुढं करतात आणि म्हणतात, हे हाय आमचं नेतृत्व, हे हाय आमची मूर्ती. त्याबरोबर लगेचच त्या बाई कृष्णाला बघून म्हणायला लागतात, अभिमान वाटला आम्हासनी तुमचा. अव एवढ्या गावाच्या लोकांसाठी तुम्ही स्वतः पुढं झालायसा. आम्ही हाय तुमच्या संगट, काळजी करू नका, असं म्हणत ती लगेचच कृष्णीच्या गळ्यात हार घालते. कृष्णी तो हार काढून दुसऱ्याच्या हातात देते. तर लगेच इथं आता ती बाई म्हणायला लागते, आता म्या करणार तुमचं नेतृत्व, हाय म्या समध्यांच्या संगट. म्हणा आता, डेअरी बंद होणार नाही म्हणजे नाही, डेअरीचा सौदा होणार नाही, डेअरीचा सौदा होणार नाही, अशा घोषणाबाजी सुरू होतात. आता इथं लगेचच पुन्हा एकदा दुष्यंतला त्याचा माणूस सांगतो, अहो साहेब, तुम्ही गाडीत बसून घ्या, नका थांबू इथं. दुष्यंत म्हणतो, नाही थांब जरा, आता मला बघूच दे हे लोक काय करतायत ते. डेअरी ही आपली खासगी मालमत्ता आहे आणि ती आपण विकू शकतो. तर आता इथे लगेचच बाळजाबाईला तिची माणसं फोन करून सांगतात की इथे दुष्यंतवरती आता लोक धावून आलेली आहेत, दुष्यंतवरती खूप मोठं संकट आलेलं आहे. तर वहिनी, अहो लवकरात लवकर तुम्ही इथे पोहोचा, इथे तुमची खूप गरज आहे. त्यावर लगेचच आता बाळजा म्हणत्या, काय माझ्या दुष्यंतला लोकांनी घेरलंय? बाप रे, हे बघा भाऊजी, लक्षात ठेवा, समधीकडं चौबाजूनी बारीक लक्ष राहू द्या. माझ्या दुष्यंतला साधं खडचटलं जरी नव्ह तरी मी सोडणार नाही या एकेकासनी. मग बघा, नाही जर अख्ख्या गावाला शिक्षा दिली ना तर नाव नाही सांगणार बाळजाबाई म्हणून, लक्षात राहू द्या. आणि मग लगेचच ती फोन कट करते आणि तिकडनं जायला निघते. त्याबरोबर बाबा पुढे येतात आणि म्हणतात, काय हो, अख्खं गाव जाळणार होय एका माणसासाठी? त्याबरोबर लगेच आता बाळजा म्हणत्या, जिथं बाळजाचा प्रश्न येतो आणि बाळजाच्या लेकाचा प्रश्न येतो तिथं बाळजा कोणाचं बी ऐकत नाही, समजलं ना? त्यावर लगेचच आता दुष्यंतचे बाबा बाळजाला सांगत असतात, अहो पण हा प्रश्न आपल्या मुलाच्या एकट्याच्या आयुष्याचा नाही तर लोकांच्या, गावकऱ्यांच्या पोटापाण्याचा सुद्धा आहे. बाळजा म्हणते, मग त्याच्याशी आमचा काय संबंध? आम्हाला आमची खाजगी मालमत्ता इकायची आहे आणि आम्ही ती इकूच शकतो. त्याबरोबर बाबा आईला समजावून सांगतात, तुम्ही दुष्यंतला समजावा, अहो जर त्याने ती डेअरी चालवली तर किती पुढे जाईल तो. त्याबरोबर आई म्हणते, अहो इथं आमचा पोरगा हिऱ्याच्या खाणीत उतरायचं म्हणायलाय आणि तुम्हासनी त्याला कोळशाच्या खाणीत घालायचं आहे होय. एक बाप म्हणून काय कुवत आहे ना तुमची, ती आज कळली आहे आम्हासनी. आमच्या लेकाला जे करायचं आहे तो तेच करणार आणि त्याच्यासाठी आम्हाला काय बी करावं लागलं तरी बी आम्ही करणार. त्याबरोबर लगेचच बाबा म्हणत असतात, बाप म्हणून आमची किंमत काय आहे हे कायमच तुम्ही करत आलेला आहात, पण किमान आता असं वागू नका. दुष्यंतला तिकडे जाऊन समजावा, ती डेअरी महत्त्वाची आहे ते त्याला पटवून द्या, घरी घेऊन या आणि डेअरी चालवायला लावा. अहो ऐकतो ना तो तुमचं सगळं, मग बघा हे सुद्धा ऐकेल, फक्त समजावण्याचे प्रयत्न तर तुम्ही करा. त्याबरोबर आई म्हणते, त्याच्याशी आमचा संबंध नाही. आमच्या लेकानं पाहिलेलं कोणतं बी स्वप्न अपुरं राहता कामा नये. काय बी झालं तरी ती डेअरी इकली जाणार म्हणजे जाणारच, समजलं ना हो तुम्हासनी? एवढं बोलून आता बाळजाबाई तिकडनं निघून जातात. इथं आता बाबांना मात्र विचारच येत असतो, नक्की आता तिकडं काय परिस्थिती असेल, दुष्यंत कसा असेल. पर आता ते काही बोलत नसतात. तर दुसरीकडं दुष्यंतची माणसं दुष्यंतला सांगतात, तू गाडीत बस दुष्यंत, पण दुष्यंत काही ऐकत नसतो. इतक्यात त्या ठिकाणी देवीकांत येतो आणि म्हणायला लागतो, अहो बाबा, काय भांडण होईल असं वाटत नाही, हे समजा तर एकदम मिळमिळीत चाललंय.
थांबा तुम्ही, म्याच आता जाऊन जरा आगीत तेल ओतून येतो. त्यावर आता त्याला त्याचा बाप सांगत असतो, अरे नको, जर बाळजाबाई आल्या तर काय होईल माहिती आहे का. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणायला लागतो, अहो मग तेच तर पाहिजे ना आपल्यासनी, बाळजाबाई आल्यावर इथं गोंधळ पाहिजे, गोंधळ, मगच तर आपल्या नेत्याविरुद्धचा एक विरोधक कमी होईल. आणि मग लगेचच आता देवीकांत येतो आणि कृष्णामोर उभा राहत कृष्णाला म्हणतो, काय गे कृष्णे, अंगावर किती कर्ज आहे तुमच्या ते माहीत नाही व्हय तुला. आता गपगुमानं हितनं सुटायचं, चल 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 कडेकडे निघ. त्याबरोबर लगेचच कृष्णा त्याला म्हणायला लागत्या, हे बघा श्री देविकांत साहेब, तो जो काही प्रश्न आहे तो माझा स्वतःचा आहे, पर ह्यो आमच्या समद्यांच्या हक्काचा प्रश्न आहे. आणि ही डेअरी आम्ही काय बी झालं तरी इकू नाही देणार. त्यामुळं तुम्ही ह्या डेअरीला इकण्याचा नाद सोडून देवा. त्याबरोबर लगेचच आता तिथं एक मुलगा पुढे येतो आणि म्हणत असतो, व्हय बरोबर आहे, डेअरीला इकण्याचा नाद पुढं सोडा, पुढं सोडा. त्याबरोबर लगेचच इकडे आता दुष्यंत म्हणायला लागतो, काय चाललं रे, पुढे सोडा, पुढे सोडा. आम्ही डेअरी विकतो याचा अर्थ असा होत नाही की डेअरी बंद होईल म्हणून. आमच्यानंतर जो कोणी येईल तो जर डेअरी विकत घेतोय तर चालवेलच ना. त्यावर लगेचच कृष्णा म्हणत्या, जर कोणी डेअरी चालवणार असेल, चालवाय घेत असेल तर तसं स्पष्टपणे सांगा की. त्यावर दुष्यंत म्हणतो, आता विकत घेतोय डेअरी म्हणजे चालवेलच की, चालवायलाच घेणार ना डेअरी. त्यावर लगेचच आता तुळजा म्हणायला लागते, म्हणजे बघा तुम्हासनीच खात्री नाही आणि तुम्ही असं म्हणायला वे काय हो साहेब. त्याबरोबर एक माणूस पुढे येतो आणि म्हणायला लागतो की नाही, जर असं असेल, तुम्हासनीच खात्री नसेल तर मग आपण नाही इकायची डेअरी, आमचा विरोध आहे डेअरी इकण्याला, डेअरी आम्ही इकू देणार नाही, डेअरी इकू देणार नाही, अशा घोषणाबाजी समधी लोक करत असतात. डेअरी आमची माय आहे, डेअरी आमची गाय आहे, डेअरीचा सौदा होणार नाही, डेअरीचा सौदा होणार नाही. त्याबरोबर आता दुष्यंतला त्याची माणसं सांगतात, साहेब आता वातावरण लईच चिघळते, तुम्ही जाऊन गाडीत बसा. दुष्यंत गाडीत जाऊन बसतो. लोक आता गाडीचं नुकसान करण्यासाठी पुढे येतात. त्यावर आता मागणं कृष्णे ओरडत्या, अरे थांबा, नगा करू हे समज, आपल्याला कुणाचा जीव बडवायचा नाही, आपण बाळजाबाईसनी येऊ देऊ, त्यांच्याशी शांतपणे बोलून आपला प्रश्न सोडवू की. त्याबरोबर एक गावकरी म्हणू लागता, नाही गो नाही, हे समजे लोक असं नाही ऐकणार, ही श्रीमंताची लोक अशीच असतात, आपल्यासारख्या गरिबाच्या पोट्यावर पाय आणतात गो कृष्णे, तुला नाही समजणार. त्यावर कृष्णा म्हणत असत्या, अहो पण असं नुकसान करून काय मिळणार आहे, अहो काकू ऐका, अहो मावशी थांबा की, अहो थांबा समद्यांनी. पण कोणीच कृष्णाचं काहीच ऐकत नसतं. त्याबरोबर गाडीत बसलेल्या दुष्यंतला त्याच्या लहानपणीचा एक पुसट प्रसंग आठवायला लागतो आणि त्यामुळे आता त्याला गाडीत त्रास व्हायला लागतो. पण आता तो गाडीतून उतरूही शकत नसतो. तोपर्यंत त्या ठिकाणी बाळजाबाईंची गाडी आलेली असते. आता बाळजाबाई येतात आणि समद्यात आधी पहिला दुष्यंतला बाहेर काढतात. त्या दुष्यंतला म्हणायला लागतात, ये दुष्यंत, ये बाळा, अरे बाहेर ये, घाबरू नको आणि काळजी तर करूच नको, मी हाय नवं, मी असताना काही बी नाही होणार, ये पुढं. मग दुष्यंत आता गाडीच्या बाहेर येतो. दुष्यंतला थोडी धाप लागलेली असते. आई त्याला शांत करते आणि मग गावातल्या लोकांना म्हणते, या मोर या अशी समजे, काय ऐकायची नाही डेअरी आम्ही, सांगा की काय कारण आहे, आम्ही डेअरीनं इकण्यामागं ते पहिलं सांगा, मग तुम्हासनी सांगतो म्या, सांगा. त्यावर लगेचच ज्या आजी असतात गावातल्या सगळ्यात मोठ्या, त्या कृष्णीचा हात पकडतात आणि तिला पुढं करत म्हणतात, ही बघा, ही कृष्णे हाय बाईसाहेब, ही तुम्हासनी सांगल डेअरी इकल्यानं कुणाकुणाचं काय काय नुकसान व्हायचं आहे ते. कृष्णे हे बघ, गप राहू न गं, बोल, आमसनी कळू दे की तुमच्या अडचणी. त्याबरोबर कृष्णा सांगायला लागते, हे बघा, हे हरीश काका यांच्या लेकाचं लई दिवस लगीन जमत नव्हतं, आपल्या गावात डेअरी सुरू झाली, यांनी मिठाईचं दुकान टाकलं आणि आता बघा, आता यांच्या लेकाला स्थळ आले, जर डेअरी बंद झाली तर दुकान बंद होईल आणि दुकान बंद झालं तर त्यांचं ग्राहक, आणि ग्राहक बंद झालं तर त्यांच्या लेकाचा जो सुरू होणारा संसार आहे तो मोडून जाईल. त्यानंतर हे बघा, हे महादू काका हे यांच्या नातीला दूध टाकून जे पैसे सुटतात त्यातून शिक्षण पूर्ण करायला मदत करतात, ती पोर शिकत्या शाळा. आणि म्या माझ्या बानं जे काही कर्ज घेतलं होतं ते समजा कर्ज फेडायसाठी शेती करून, शेती सांभाळून दूध बी टाकायला जातोय. सांगा की आम्ही समद्यांनी कुठं जायचं जर तुम्ही डेअरी इकली तर. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणत्या, एवढाच प्रश्न आहे नवं, आम्हीच तुम्हा समद्यांची सोय करू, मग तर विषय संपला. त्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणतो, आई मी सुद्धा या सगळ्यांना म्हटलं होतं की तुमचं जे काही कंपल्सेशन असेल ते मी तुम्हाला देऊन टाकेन म्हणून, पण ही लोक माझं काही ऐकून घ्यायला तयारच नाही. त्यावर लगेचच आता
कृष्ण म्हणत असते की नगा आमसनी तुमचं पैकं. अवं तुम्ही जे पैकं द्याल 50,000-50,000 त्याचं आम्ही काय करू सांगा की. अवं ते काय आमच्या जन्माला पुरणार आहेत वय. नाही नवं, तशी ही डेअरी आमची माय आहे, हे आमच्या बरोबर जोडली गेलेली आहे. हिची नाळ आता आमच्या बरोबर आहे. त्यामुळं नगा तोडू ही डेअरी. आम्ही तुमच्यामुळं हात जोडतो, हवं तर पाया पडतो. अहो बाळजाबाई, तुम्ही म्हणजे गावातलं सगळ्यात मोठी आसामी आयसा. तुमच्यासमोर आणि तुमच्यासोबत बसून मी जेवायलोय. खरंच माफ करा मला. त्याबरोबर लगेचच आता ते म्हणतात की ठीक आहे, काही हरकत नाही. आणि मग आता मात्र इथे लोक म्हणतात की जोवर आता डेअरी विकण्याचा निर्णय मागं घेतला जाणार नाही तोवर काय आम्ही इथनं हलणार नाही आणि तुम्हासनी कुणाला बी हलू देणार नाही. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असत्या, ऐकून घ्या माझं शांतपणे ऐकून घ्या. त्यावर नवीन होणाऱ्या आमदारीनबाई म्हणूक लागतात, कसं ऐकून घ्यायचं आम्ही सांगा की, कसं ऐकायचं. अहो तुमचं ऐकून घ्यायला तुम्ही आमच्या पोटावर पाय आणायला लागलाय. मग जर विषय पोटाचा असेल तर ओटानी तर हालायलाच हवं नव्ह का. बोला काय बोलत होतात. त्याबरोबर लगेचच आता पुढे बाळजाबाई सांगायला लागते, अहो मी काय म्हणते, कशाला उगाच राडा करायचा. जे करायचं आहे ते शांत चित्तानं करू की. त्यावर लगेचच बाळजा म्हणायला लागते. तर मग कृष्णा तिला सांगते, अहो मग मी आपण तेच म्हणत होते, ही तोडफोड जाळफोड समद पायी नको की हो. त्याबरोबर लगेच आता समधी लोक म्हणतात, तुम्ही डेअरी इकायचा निर्णय मागं घ्या तरच आम्ही हे आंदोलन थांबू. मग काय आता बाळजा डेअरी इकायचा निर्णय माघारी घेत्या. आता हे ऐकल्यावर समध्या लोकांसनी लय आनंद होतो. समधे कृष्णाला उचलून घेतात. तर दुष्यंत घरी आलेला असतो आणि तो सरळ त्याच्या खोलीत निघून जातो. बाळजा लगेचच आता देवकांतला आणि त्याच्या काकाला सांगते, मला ह्यो व्हिडिओ कोणी व्हायरल केला आहे त्याची समधी माहिती हव्या ताबडतोब. समजलं. त्यावर लगेचच त्याची माणसं म्हणतात की वय लगेच मिळून जाईल. आणि मग तो आता माहिती शोधायसाठी गेलेला असतो. तर आता इकडं लगेचच मुद्दामून बाबा विचारायला लागतात दुष्यंतचे, कसं झालं आंदोलन, काय घडलं तिथं. त्याबरोबर आता इथं गावातली लोक कृष्णीला उचलून घेऊन तिच्या घरी घेऊन आलेली असतात आणि सावित्रीला सांगत असतात, सावित्री अगं 1 नंबर पोर आहे बघ तुझी, जणू काय गावातली दुसरी तुळजाबाईच आहे बघ की. बाळजाबाईसारखीच आहे की नाही, एकदम बोलाय बिलाय ठसकाय खरंच. त्याबरोबर लोक तिकडनं गेल्यावर कृष्णीला सावित्री बदडत्या. आणि हा व्हिडिओ इथंच संपता. व्हिडिओ आवडला की व्हिडिओसने लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन तेवढं विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत